नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारतामध्ये रघुराम राजन नावाचे आरबीआय गव्हर्नर होऊन गेले. त्यांची अपॉइंटमेंट युपीए सरकारने केली होती. त्यानंतर काही काळ त्यांची जो उर्वरित कारकीर्द होती, त्या वेळामध्ये ते मोदींच्या सरकारसोबत सुद्धा काम करत होते. त्यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली होते आणि जेटली आणि रघुराम राजन ह्यांचे कसे खटके उडणार ह्याच्या मोठ्या कहाण्या प्रसिद्ध करण्यामध्ये लिबरल पत्रकार आघाडीवरती होते. पण जेटलींनी अशी वेळ येऊ दिली नाही. जेटली अत्यंत चाणाक्ष, धूर्त असे अर्थमंत्री होते आणि रघुराम राजन ह्यांना एक प्रकारे कुठेही त्यांना देखील तक्रारीला जागा जेटलींनी ठेवलेली नव्हती. पण तरी सुद्धा हे रघुराम राजन जे आहेत, त्यांच्या एकंदर कर्तृत्वावर किंवा ह्याच्यावरती ही बोलण्याचा हा व्हिडिओ नाहीये. पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचं गव्हर्नर पद जे आहे त्यांना एक्सटेन्शन द्यावं लागेल वगैरे किंवा द्यावं वगैरे म्हणून मोठा मीडियामधून प्रसिद्धी चाललेली होती. पण असं कळलं, की सरकारला त्यांनी विनंती केली होती, की त्यांना काही कारणासाठी परत परदेशामध्ये जावं लागणार आहे आणि त्यामुळे त्यांना ती अपॉइंटमेंट परत मिळाली नाही. आणि त्याच्यावरून एक गैरसमजाचं वादळ उठवलेलं होतं लिबरल्सनी, की बघा एवढा चांगला अ, हिरा जो अनमोल हिरा, कोहिनूर हिरा भारताला मिळालेला होता, लाभलेला होता. तो कसा मोदी सरकार गमावून बसलेलं आहे वगैरे, वगैरे. मग पुढच्या काळामध्ये रघुराम राजन यांना मला वाटतं 2019च्या निवडणुकीच्या आधी कदाचित राहुल गांधींनी सांगितलं असेल, की तुम्ही आमचे अर्थमंत्री व्हा. म्हणजे मी पंतप्रधान झालो, तर तुम्ही अर्थमंत्री. मग रघुराम राजन यांना सुद्धा आपण अर्थमंत्री झाल्यासारखंच कदाचित काय वाटायला लागलं, की काय कल्पना नाही. आणि त्यांनी एक सपाटा चालवलेला होता. याला मुलाखत दे, त्याला मुलाखत दे. भारतीय अर्थव्यवस्था कशी बुडकळीला येणार आहे, डबघाईला येणार आहे किंवा आणि जे काही त्यांना अ, तारे तोडायचे होते, ते तारे ते तोडत होते. कारण काय आणि मग एकदा त्यांची तर राहुल गांधींनी मुलाखत घेतली आणि रघुराम राजन कसे त्यांना उत्तर देताना आपण बघितले. मग राहुल गांधींनी सांगितलं, "मला या योजनेसाठी गरिबांसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी 70,000 कोटी रुपये लागतील." तर रघुराम राजन म्हणाले, की "हां, आता ही अर्थव्यवस्था एवढी मोठी आहे, की त्याच्यामध्ये 70,000 कोटी देता येतील. आम्ही तशी तरतूद करू." म्हणजे जणू काही ते अर्थमंत्रीच झालेले होते आणि राहुल गांधी हे पंतप्रधान झाले होते. अशा टेचामध्ये सगळं संभाषण चाललेलं होतं. असो त्या सगळ्या त्यांच्या आशा आकांक्षांना अशी तो फुगा असा फुटलेला आहे टाचणी लागून, की विचारता सोय नाही. आता रघुराम राजन हे गायब आहेत आणि त्यांच्या लक्षात आलंय, की राहुल गांधी काही नजीकच्या काळामध्ये पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. त्यामुळे ते चिडीचूप बसलेले आहेत. हे सगळे जे अमेरिकेत जाऊन शिकून येणारे जे इकॉनॉमिस्ट आणि अमुक-तमुक जे असतात ना, त्यांच्याबाबत फारसं काही न बोललेलं बरं. सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा असतील तसे. पण मोदींनी एक प्रकारे तुमचे आपल्या निर्मलाताई आणि त्यांच्या सोबत असलेले ब्युरोक्रॅट्स यांना हाताशी धरूनच अर्थव्यवस्था चालवलेली आहे आणि तिचं जगभरात आज कौतुक होतंय. तेव्हा कुठेही वाव उरलेला नाहीये टीकेला, तरी देखील काही ना काहीतरी पॉइंट शोधून काढतातच आणि मिसलीड करायचा प्रयत्न करतात. तर हे रघुराम राजन कॅरेक्टर तुम्हाला आठवत असेल, त्यासाठी ही इंट्रो केली. असंच एक कॅरेक्टर रशियामध्ये असल्याचा मला शोध लागलेला आहे आणि तो शोध कधी लागला, तर या ज्या बाईसाहेब आहेत, त्या सुद्धा तिकडचं सेंट्रल बँक जे आहे, रशियन सेंट्रल बँक त्याच्या गव्हर्नर होत्या. त्यांचं नाव आहे एल्विरा नबिलिना आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये काय नेमका गदारोळ उठलेला आहे, ते आपण बघूया. आता मी थोडा स्क्रीन शेअर करते आणि तुम्हाला ती माहिती मी बोलत जाईन आणि पुढे-पुढे आपण स्लाइड्स तुम्ही वाचत राहा आणि माझं बोलणं पॅरलली ऐकत राहिलात तरी हरकत नाहीये. तर नेहमीप्रमाणे मी शेअर करते. राइट. तर ह्या ज्या एल्विरा नबी लीना मी बघितलं,
की अत्यंत सामान्य अशा कुटुंबामधून वरती आलेले आहेत, या पदापर्यंत पोहोचल्या आणि त्यासाठी त्यांचे खूप मोठे परिश्रम आहेत, बुद्धिमत्ता तर आहेच आहे. त्यांच्या सगळ्या त्यांच्या सीव्ही बघितला मी, त्याच्यात कुठे मला फारसं काही आढळलं नाही. पण एक येल युनिव्हर्सिटीचा काहीतरी प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन 2007 साली झाल्याचं माझ्या लक्षात वाचनात आलं. तसंच तुमच्या युरोपियन युनियन म्हणजे सगळ्या बँकर ऑफ द इयर वगैरे अशा काही त्यांना अ, पदव्या मिळाल्या किंवा बहुमान मिळाला असं आपण म्हणू. क्रिस्टीन लगार्डिन ह्या ज्या युरोपियन सेंट्रल बँकच्या हेड होत्या, त्यांनी त्यांची प्रचंड स्तुती केल्याचं तुम्हाला दिसेल. त्या अशी एक साधारण बॅकग्राऊंड आहे आणि ह्या बॅकग्राऊंडच्या एल्विरा नबिलिना ह्या पुतीन सोबत बरीच वर्ष काम करतात. म्हणजे 2011-12 पासूनचा तुम्हाला त्यांचा एक एकंदर काम केलेले वर्ष बरीच झालेली आहेत असं आपल्या लक्षात येईल. मग आता सध्याच्या घडीला ज्या मॉनिटरी पॉलिसी एल्विरांनी राबवली त्याच्यावरून तिथे प्रचंड मोठं वादळ उठलेलं आहे. ह्याचं कारण असं की एल्विरा जे काही करतायत ते आणि रशियाचे अर्थमंत्री सिलानो आणि तिथले काही अर्थतज्ञ सर्जे ग्लॅझियोव सारखे ह्यांचे विकोपाला गेलेले आहेत मतभेद आणि हे अर्थातच धोरणांवरून विकोपाला गेलेले आहेत. या मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की 2 गोष्टी सांगता येतील. एक म्हणजे म्हणजे तुम्ही वाचल्या असतील या कथा सगळ्या, की रशियाचं रुबल कसा डिव्हॅल्युएशन झालेलं आहे त्याचं आणि सगळा कसा मला वाटतं मी कुठेतरी फिगर ऐकली ती 60% डिव्हॅल्युएशन झालेलं आहे. म्हणून मी फिगर ऐकली म्हणजे युद्ध सुरू झालं युक्रेनचं तेव्हापासून आत्तापर्यंत. हा एक आर्ग्युमेंट किंवा बातमी सोडण्यात आलेली होती. दुसरी बातमी होती ती अशी होती, की आणि ही बातमी जी आहे ती सेंट पीटर्सबर्गमध्ये जो त्यांचा इकॉनॉमिक फोरम जी भरलेली होती SPIEF त्याच्यावरती मी 1-2 आपण प्रोग्राम पण बघितले. अ, मी व्हिडिओ केलेले होते. त्याच्या अगोदर आलेली ही बातमी वेस्टर्न मीडियाने अशी झगमगाटामध्ये दिलेली होती, की रशियाच्या ज्या सेंट्रल बँकेच्या ॲडवायझर आहेत, त्यांनी पुतिन यांना सांगितलेलं आहे, की हे अशा पद्धतीने युद्ध आता देशाला परवडणारं नाही. हा सगळा जो पैशाचा अपव्यय आहे, इट्स ऑल नॉन प्रॉडक्टिव्ह मनी आणि त्याचा काही उपयोग होत नाहीये. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था सुधारू शकत नाहीये. तेव्हा हे युद्ध आवर्त घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची काही पुतिन यांना सल्ला मिळाल्याच्या बातम्या फ्लोट केल्या गेल्या. तर मी फ्लोट का म्हणते लक्षात घ्या. कारण ह्यांना जेव्हा रशियाशी त्यांचे पटत नाही, तेव्हा रशिया कसा डबघाईला गेलाय म्हणून आपल्याला बातम्या वाचायला मिळतात. चीन ह्यांना जेव्हा चीन नकोसं झालेलं होतं, तेव्हा चीनची अर्थव्यवस्था म्हणजे अशी उतरणीला लागली. तुम्ही तर कथा मागून कथा ऐकल्या असतील चीनच्या. काय झालंय, कसं झालंय? मी असं म्हणत नाही, कुठे ना कुठेतरी धूर असतो म्हणून बातमी येते. पण अशी कुठच्या देशाची अर्थव्यवस्था आहे, की जिच्याबद्दल तुम्ही काही 4 निगेटिव्ह शब्द सांगू शकणार नाही. खुद्द अमेरिकनांची अवस्था काय आहे? तुमच्या डोक्यावर बसलंय 38 ट्रिलियनचं कर्ज, त्यात तुम्ही आणखी कर्ज करत सुटले आणि आणखी युद्ध करत सुटलेले आहात. त्याच्याबद्दल काहीतरी बोला. त्याच्याबद्दल बोलायचं नाही. रशिया कसा कोसळला आहे, चीन कसा कोसळला आहे, भारत कसा कोसळलेला आहे. या सगळ्या बातम्या सोडत बसायचं आणि त्या बातम्या आल्या, की आमचे लिबरल पत्रकार त्यात चघळत बसतात. हे असे प्रकार आहेत आणि अशा तऱ्हेने आता ह्या एल्विरा वाईसाहेब आणि त्यांचे धागेदोरे काय आहेत, याची मला कल्पना नाहीये. पण एकंदरीतच इतर देशांमध्ये जी काही मोडस ऑपरेंडी कार्यपद्धती आहे, ती बघता ह्यांच्यापर्यंत काही सूत्र पोहोचली नसतील, असं मी बिलकुल ठामपणे सांगू शकत नाही. एक सर्वात मोठा त्यांच्यावरती जो आरोप म्हणा किंवा ठपका ठेवला गेला मी म्हणेन, तो होता अ, $300 बिलियन रशियाचे परदेशी बँकांमध्ये होते, जे आता गोठवले गेलेले आहेत. सँक्शन्स लागल्यानंतर हा पैसा देशात परत येऊ शकणार नाही. $300 बिलियन ही काही छोटी रक्कम नाहीये. आता आपण मोठ्या खुशारकीने सांगत असतो, की आमचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किती आहेत? तर 700 बिलियन.
आता काहीतरी 690 पर्यंत वगैरे आलेले आहे. 720-30 पर्यंत पोहोचले आणि परत थोडे खाली. पण तरी त्याच्या मानाने 320 म्हणजे जवळ-जवळ अर्धे पैसे गोठवले. वेस्टनी गोठवलेले आहेत आणि त्याची जी जबाबदारी आहे ती या एल्विरा बाई साहेबांवरती टाकली गेलेली होती आणि त्याच्यामध्ये अँटोन सिलुनाओ जे त्यांचे अर्थमंत्री आहेत, ते आघाडीवरती होते असं दिसून येतं. आणि मग त्यांना बातम्या तर 2024 पासून येतायत माहितीये का, की नबीलीना ज्या आहेत त्यांना ऑनरेबल रिटायरमेंट द्या, म्हणजे सन्मानाने त्यांना रिटायर होऊ द्या. त्यांच्यावर ऑफिशियली ठपका ठेवू नका, पण जे काय मेस करायचा तो बाईसाहेबांनी करून ठेवलाय, असा एकंदर सूर आहे. आणि मग ते नेमकं काय आहे बघा. त्यांनी काय-काय केलं, तर त्यांनी कॅपिटल कंट्रोल लावायला नकार दिला. त्याच्यानंतर देशाबाहेर जे भांडवल जात होतं, ते थांबवण्यावरती नकार दिला. हे भांडवल बाहेर का जात होतं? कारण लोकांना बाहेर गुंतवणुकीमधून जास्त परतावा मिळेल, अशी चिन्ह दिसत होती. असं जिथे-जिथे दिसेल तिथे-तिथे देशाबाहेर भांडवल जात होतं. पण त्याचा परिणाम जो आहे, तो अर्थव्यवस्थेवरती निगेटिव्ह होतोय आणि त्याच्यामुळे रुबलचं सुद्धा डिव्हॅल्युएशन होतंय. असं सांगितलं जात होतं आणि बाईसाहेबांनी ह्या गोष्टी थांबवल्या नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आम्हाला भोगायला लागतोय, अ, असं सांगितलं गेलं. आता उदाहरणार्थ रिक्वायरिंग एक्सपोर्टर्स टू रिपॅट्रिएट 80% ऑफ देअर फॉरेन एक्सचेंज अर्निंग दिस वर्क later reduced to 50% and then controls were dropped altogether by in 2022 म्हणजे एक्झॅक्टली युद्ध सुरू झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे नेमका उलटा परिणाम कसा. आता हे जे डिव्हॅल्युएशन आहे ना रुबलचं, मी काय मोठी अर्थतज्ञ आहे अशातला भाग नाही. पण युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या करन्सीवरती लोकांचा विश्वास राहिला पाहिजे. कारण तुम्ही जर का त्या करन्सीमध्ये तुम्हाला डील करायचं झालं, तर मग त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे लोकांनी. म्हणून पुतिन यांनी एक पाऊल उचललेलं होतं आणि ते असं होतं, की त्यांनी रुबलची किंमत ही सोन्याशी जोडलेली होती त्यावेळेला. आणि आपल्याला माहिती आहे सध्या, की सोन्याचे भाव कसे अ, प्रचंड वर चढलेले आहेत. अधून-मधून ते खाली वर वगैरे थोडेफार येतात. पण तुम्ही जर का 2 ते 3 वर्षाचा आलेख बघितला, तर तो बराच चढलेला आलेख आहे असं तुम्हाला दिसेल. यातले काही चढ-उतार जे आहेत ना, ते जिओपॉलिटिकल आहेत. ते काय अर्थकारणाशी संबंधित नाहीयेत. पण काही निश्चितपणे सोन्याची किंमत वाढण्यामध्ये आपल्याला तो ट्रेंड दिसून आलेला आहे. मग जर का असं झालेलं असेल, तर रुबलच्या किमतीमध्ये एवढा फरक का पडला हा प्रश्न अर्थातच येईल. कारण जर का सोन्याची किंमत वाढत गेली असेल, तर आणि त्याच्याशी जोडला गेलेला रुबल आहे, तर त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे होता, हे खरं म्हणजे अ, ह्या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. मी आजच्या घडीला ह्याच्यावरती जास्त काही बोलू शकणार नाही. पण तरी सुद्धा जे एकंदरीमध्ये ह्यांची जी पॉलिसी झालेली आहे, त्या पॉलिसीमुळे अनेक प्रकारे रशियाचं नुकसान झालं असं या अर्थतज्ञांचंही म्हणणं आहे आणि अर्थमंत्र्यांचंही म्हणणं आहे. तेव्हा त्यांनी सध्या काय झालेलं आहे, हे त्यांच्यावरती झालेले आरोप आहेत. आत्ताच्या घडीला त्या मे महिन्यापासून म्हणे गायबच होत्या. म्हणजे कोणाला दिसल्याच नव्हत्या आणि म्हटलं असं जात होतं, की त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलेलं आहे. जोपर्यंत त्यांची आणि पुतिन यांची भेट होत नाही आणि पुतिन त्यांच्या बाबतीत काही निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची नजरकैद ही चालू होती असं म्हटलं जातंय. पण आता म्हणजे गेल्या एक 2-3 दिवसामध्ये त्या परत अवतीर्ण झाल्या आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, की मला सर्दी झालेली होती आणि माझा आवाज पूर्ण बसलेला होता आणि त्यामुळे मी तुमच्या समोर येऊ शकले नाही. आणखी एक कॉन्ट्रोव्हर्सी जी झाली होती, की ती जी इकॉनॉमिक फोरमची बैठक झाली सेंट पीटर्सबर्ग, ती रशियाने आयोजित केलेली बैठक 100हून अधिक देश तिकडे येतात आणि त्यांच्याच सेंट्रल बँकेच्या गव्हर्नर तिकडे अनुपस्थित होत्या. ही बातमी जी आहे ती अर्थातच त्याला उजाळा मिळाला आणि इट वॉज बट नॅचरल. पण त्यावेळेला आता त्यांचा आवाज काय त्या म्हणतात, की सर्दी झाली आणि मला येता नाही आलं वगैरे. तर असू शकेल आपण त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही सध्या. ही जी ऑगस्ट 14 डेट दिलेली आहे मी ती 2024 ची डेट आहे. तुम्ही जर का पॅरलली वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल. गाझिएव जे आहेत,
ते तिथले एक अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी काही आक्षेप त्यांच्यावरती सीरियस घेतलेले आहेत. त्यात ते असं म्हणतात, की एव्हरी ruble devaluation, speculators close to monetary authorities make huge profits by manipulating the market. म्हणजे कल्पना करा, तुम्ही जर का तुमचे पैसे डॉलरमध्ये तिकडे नेलेत आणि तुम्हाला गुंतवणूक करण्याची मुभा असेल समजा, तुम्ही तिथे कमवता. इथे डॉलर जर का 85 वरून 90 वर झाला, तर काही न करता तुमच्या जे परतावा येणार आहे त्या रुपयामध्ये भर पडलेलीच दिसणार तुम्हाला. बरोबर ना? तर हा प्रकार झालेला होता त्या डिव्हॅल्युएशनमुळे असा त्यांचा आरोप आहे. "धिस इस अ क्रिमिनल अफेअर टू व्हिच neither law enforcement or regulators pay attention. In any country with a developed market economy, such manipulators would long ago have been jailed, one after the other. But here they become billionaires at the cost of depreciation of everyone else's income and savings. They are still babbling about monetary policy being too loose." घणाघाती मी म्हणेन ही टीका आहे ग्लॅझियेव यांची. ते पुढे असं म्हणतात, की मॅनेजमेंट ऑफ बँक ऑफ रशिया वन्स अगेन अप्लायिंग देअर ट्राईड टू टू पार्ट मेथड, ए ट्रिमेंडस डिव्हॅल्युएशन अँड शार्प इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट्स इज प्लंजिंग द इकॉनॉमी इंटू अ स्टेट ऑफ डेथ फॉर द सेक ऑफ सुपर प्रॉफिट्स फॉर करन्सी स्पेक्युलेटर्स. दिस इज हॉल्टिंग द रिकव्हरी दॅट हॅड बेअरली बिगन. अशा तऱ्हेने त्यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत ग्लॅझियमनी, हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर एकंदरीतच एल्विरा बाईसाहेब आणि अ, अर्थमंत्री यांचं जर का पटत नसेल, तर पुढे काय होणार याचा आपण अंदाज आपल्याला येऊ शकतो. मग आता सध्या त्यांनी जे रेट थोडेफार कमी केलेले आहेत, परंतु अर्थमंत्र्यांना जितके हवे होते तेवढे नाहीत. मलाही आश्चर्य वाटलं, की कर्जावरती रेट जवळ-जवळ 14% म्हणजे सुरुवातीला 2022 मध्ये तर हा रेट काहीतरी 22% पर्यंत गेला. तुम्ही आज इथे जर का कर्ज घ्यायचं म्हटलं, तर हाउसिंग लोन तुम्हाला कितीला मिळतं आता साधारण कदाचित 8-8.5% पर्यंत मिळत असेल. तिथे जर का नॉर्मल 14%, 14.5% आणि या अगोदर 22% कोण कर्ज घेऊ शकेल? आणि कर्ज जर का तुम्ही घेऊ शकत नसाल, तर मग म्हणजे त्या रेटमुळे घेऊ शकणार नाहीत माणसं. इतके जर का रेट जास्त ठेवले तर पंचायत आहे. आणि बाईसाहेब असं म्हणत होत्या, की "नाही, रुबल डिव्हॅल्युएट झाला म्हणून मला रेट कमी करता येत नाही." आणि रुबल डिव्हॅल्यू होऊ नये म्हणून जे काळजी घ्यायची ती काळजी तर त्या घ्यायला तयार नव्हत्या. तेव्हा अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी अर्थव्यवस्थेवरती त्यांच्या धोरणांमुळे संकट आल्याचं आपल्याला दिसून होतं. आणि मग आता जर का त्यांना सांगितलं, की 10% आसपास ठेवा, तर त्याच्यासाठी त्या तयार नाहीयेत. आणि हे करण्यासाठी आणि म्हणून हा जो संघर्ष आत्ताचा जो वादंग तयार झालेला आहे, तो त्याच्यामुळे झालेला आहे. हे जर का तुम्ही म्हणाल हाय इंटरेस्ट रेट अँड रशियाज करंट सर्कमस्टन्सेस, डबल डिजिट रेट इज डिव्हॅस्टेटिंगली हाय, ए प्रिसाइज स्ट्राइक फ्रॉम विदिन. Expensive credit suppresses not only consumption in few sectors, but it may still be मिलिटरी स्फिअर. आजच्या घडीला रशियामध्ये खूप मोठा त्यांच्या जीडीपीचा एक भाग जो आहे तो सरकार मिलिटरीच्या प्रोडक्शन वरती खर्च करते आहे आणि त्याच्यामधून छोटे-छोटे बिझनेसेस त्यांना त्यांच्यावर अवलंबून असलेले छोटे बिझनेस, कन्स्ट्रक्शन असेल, इतर इन्व्हेस्टमेंट असतील, या सगळ्यांवरती याचा परिणाम होत जातो असं आता ही जी कंपॅरिझन आहे तुम्ही अ, म्हणू शकता की इन अ वे हे चित्र जे आहे ते मी रघुराम राजन का म्हटलं हे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे सेंट्रल बँकेचा गव्हर्नर तसं बघितलं तर काय मोठं हायरार्की मधलं काय मोठं पद असतं असं नाहीये. तुमचे अर्थमंत्री असतात, मग त्यांचे अ, अ, उपमंत्री किंवा राज्यमंत्री असतात, तुमचे फायनान्स सेक्रेटरी आहेत, वगैरे, वगैरे हे आर गव्हर्नर पद आपल्याकडे आपण म्हणतो. पण तो बेसिक धोरणावरती किती परिणाम साधू शकतात ही पदं, हे इथे आपल्याला दिसून येतं. आणि खास करून द गव्हर्नमेंट इन चेअर ज्याला म्हणू आपण, रुलिंग सरकार जे आहे, त्यांच्या मतानुसार जर का तुम्ही अर्थधोरण ठेवणार नसाल, तर मग त्यांना हवी तशी प्रगती करणं कठीण जातं.
आणि हे असे जे क्लॅशेस आहेत, हे क्लॅशेस हे तीव्र होत जातात. एक प्रकारे ह्या बायसेप ज्या आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे, की माझ्या धोरणांमुळे रशिया वाचेल आणि त्यांचे जे विरोधक आहेत, ते म्हणतायत, की ह्यांच्या धोरणामुळे रशिया अधिकाधिक आर्थिक गर्तेमध्ये चाललेला आहे. तेव्हा ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा तुम्ही बघा. मला तरी असं वाटतं, की या बाईसाहेब आणि रघुराम राजन आणि त्यांची जी धोरणं आहेत, ह्याच्यामध्ये फारसा मी फरक करत नाहीये. अ, याच्यातलं जे सत्य आहे ते कधी ना कधी बाहेर येईल. आज सध्याच्या घडीला त्या म्हणल्या त्या मी आजारी होते म्हणून आले नाहीत, परंतु अ, दीर्घकाळ त्या गव्हर्नर राहतील असं मला दिसत नाही. पुतिन ह्यांच्यासोबत त्यांची भेट झाली का नाही याबद्दलची बातमी अजून बाहेर आलेली नाहीये. परंतु ती आली आणि त्याच्यावरती जर का आपल्याला काही मल्लीनाथी करण्याची गरज असेल, तर आपण जरूर या विषयाकडे पुन्हा येऊ. पण सध्या तरी बाईसाहेबांचं भवितव्य जे आहे ते मला फारसं उज्ज्वल आहे असं वाटत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.